चला येस किंवा नो टाका. बघा येतोय का आवाज सगळ्यांना माझा? येस किंवा नो मेसेज टाका. चला करूया चालू आपण. चला ठीक आहे. तर आज आपला जो घटक आहे तो घटक आपला पूर्वी सोमवारच्या कार्यशाळेमध्ये झालेला आहे, तरी सुद्धा आज हा घटक अत्यंत महत्वाचा असल्यामुळे मी तो घटक रिव्हिजन घेतोय. ओके. हा, त्यामुळं आपल्याला मी 2 सोमवारी जे झालेला घटक आहे भाग 1 आणि भाग 2, भाग 1 मध्ये आपल्याला पूर्णपणे मी ढाचा तयार करून दिलेला होता आणि भाग 2 मध्ये मी फॉर्म्युले वापरलेले होते. ते आता आपण काय करायचंय, फास्ट मध्ये दोन्ही कार्यशाळा, सोमवारच्या ज्या भाग 1 आणि 2च्या दोन्ही कार्यशाळा आहेत त्या फास्ट मध्ये मी घेणार आहे, जेणेकरून आपल्याला फास्ट मध्ये घेण्याचं आणि पुन्हा रिटर्न रिव्हिजन घेण्याचं कारण म्हणजे आपल्याला सगळ्यांना एक्सेल हा भाग आला पाहिजे. याच्यासाठी मी हे फास्ट मध्ये रिव्हिजन घेणार आहे. ओके. पहिल्यांदा एक गोष्ट, बऱ्याच जणांचे मत होते की सर 2 नंबरची कार्यशाळा आहे जरा फास्ट मध्ये, म्हणजे 2 नंबरची कार्यशाळा जास्त वेळ घ्या. 2 नंबरच्या कार्यशाळेमध्ये मी फॉर्म्युलेमध्ये सुद्धा मी जास्त वेळ देणार आहे. पण बऱ्याच जणांची शंका असते की सर एखाद्या केंद्र प्रमुखाने किंवा कुठेतरी आपल्याला एखादी एक्सेल फाईल आली असेल तर त्या फाईलला आपल्याला एडिट कसं करायचं किंवा त्या फाईलमध्ये आपली माहिती कशी भरायची हे पहिल्यापासून मी सुरुवात करतो. आणि मग त्यानंतर तुम्हाला एक फाईल तयार करून त्याच्यामध्ये सगळे आपण दुसऱ्या कार्यशाळेमध्ये 5 फॉर्म्युले शिकलो आपण, ते 5 फॉर्म्युले आणि तुम्हाला ढाचा तयार करून मी देतो आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला 1.5 तासामध्ये करायच्या आहेत. दुसरी गोष्ट, कार्यशाळा संपल्यानंतर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये एक तंत्रस्नेही क्लुप्ती सांगतो मी. ओके, वेळ मिळाला तर. ओके, चला. आणि त्यानंतर आज कार्यशाळा झाल्यानंतर सोमवारी रितसर, कारण आजची कार्यशाळा ही आपली कालच्या सोमवारी रद्द झालेली कार्यशाळा, मी गावाला गेल्यामुळं रद्द झालेली कार्यशाळा ही आज होते, त्यामुळे आजच्या आठवड्यातली ही कार्यशाळा आहे.
उद्याच्या सोमवारी असणारी ती रेग्युलरची सोमवारची कार्यशाळा असणार आहे. ओके, चला, म्हणजे आज कार्यशाळा झाली तर परवा दिवशी सोमवारी पण कार्यशाळा होणार आहे आपली नवीन घटकावर. ओके, चला, आता पहिला घटक असा आहे की व्हॉट्सअप ग्रुपला जर एखादी एक्सेल फाईल पाठवली असेल तर त्याच्यात बदल कसा करायचा. तर त्यासाठी आपण एखादी व्हॉट्सअप ग्रुपवरची एक्सेल फाईल घेऊया. मी ती एक्सेल फाईल घेतो आणि त्या एक्सेल फाईलला आता फॉर एक्झाम्पल आपण काय करूया, एखादी एक्सेल फाईलला मी क्लिक करतो. आता आपल्याला ग्रुपवर एखादी एक्सेल फाईल आलेली असे समजूया, ही फाईल आलेली आहे. किंवा ह्या फाईलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या शाळेची माहिती भरा, विद्यार्थ्याची संख्या भरा किंवा काय भरा, असं तुम्हाला एक माहिती विचारलेली आहे. आणि ह्या माहिती भरून एक्सेलची तुमच्या शाळेची माहिती भरून पुन्हा आपल्या ग्रुपला टाका असं वरिष्ठाकडून आपल्याला आदेश आला असेल तर त्याच्यामध्ये आपली माहिती कशी भरायची. तर पहिल्यांदा त्या जी आलेली जी फाईल आहे वरिष्ठाकडून की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे त्या फाईलला फक्त क्लिक करायचं. त्या फाईलला क्लिक केल्यानंतर इथं ओपन करत असताना आपल्याला WPS ऑफिस कुठं आहे याची खात्री घ्यायची. ओपन करताना कशामध्ये करायची, ओपन करताना WPS ऑफिस, दुसरे कशामध्येही ओपन करायचं नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं. कशामध्ये करायचं, WPS. आता इथे कुठे आहे WPS ऑफिस, या ठिकाणी आहे खाली, सगळ्यात खाली WPS ऑफिस आहे. त्या WPS ऑफिसला मी क्लिक करतो. WPS ऑफिसलाच क्लिक करायचं, इतर कशालाही क्लिक करायचं नाहीये. ओके, आणि WPS ऑफिसला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फाईल दिसते. बघा, या फाईलमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी डाव्या बाजूला वर आपल्याला एडिट एक ऑप्शन दिसतं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला इथे एडिट करायला चालतं. आता ह्या ठिकाणी बघा, मी या ठिकाणी आपली एडिट करतो. बघा, इथं एडिट करतो आणि एडिट केल्यानंतर आता आपण कुठलीही माहिती त्यामध्ये भरू शकतो. येस, आता समजा मला काय करायचं आहे, एखादी माहिती आपण भरून काढूया आपण. आता उदाहरणार्थ मला काय करायचंय, मराठी विषयाऐवजी मला भाषा विषय टाकायचा आहे. आता मी ह्या ठिकाणी नमुन्यासाठी काय करतो, एकदा मी मराठी विषयाला क्लिक करतो. बघा, या ठिकाणी मी मराठी विषयाला क्लिक केलं. आता आपल्याला माहिती एडिट करायची आहे. मी मराठी विषयाला क्लिक केलं, वर इथं एडिट ऑप्शनला मी क्लिक केलं. पुन्हा इथं मराठी विषयाला क्लिक करायचं, पुन्हा एकदा विषयाला क्लिक केलं का इथे एडिट ऑप्शन येतं. आणि त्याच्याऐवजी आपण आता काय करायचं, मराठीऐवजी आपण याला काय टाकायचंय, भाषा हा शब्द टाकायचा आहे. असा मी पद्धतीनं भाषा हा शब्द टाकतो. बघा, आणि मग ह्या ठिकाणी इथं टिक आहे, या टिकला क्लिक करायचं. भाषेचं म्हणजे आपलं त्या एक्सेल फाईलमध्ये आपली काय बदलायचंय ते आपण बदल केला. ओके, आता अशा पद्धतीनं जिथं जिथं तुम्हाला त्या एक्सेल फाईलमध्ये जे काय बदल करायचं आहे, जिथं तुमच्या शाळेची माहिती काय टाकायची आहे ती सगळी टाकून झाली की शेवटी आपण काय करायचं, वर सेव्ह ऑप्शनला क्लिक करायचं. इथं सेव्ह, चला ठीक आहे, इथं सेव्ह करायचं. या सेव्ह केल्यानंतर आता ही फाईल आपल्याला काय होते की सेव्ह कुठे करायची विचारत्या. आपण या ठिकाणी आपल्या लोकेशन मध्ये जायचं, कुठे करा तुम्ही तुमचं लोकेशन मध्ये जायचं, फोनच्या स्टोरेज मध्ये जायचं आणि ह्या ठिकाणी आपल्या फाईलचं नाव जे काय आहे, आता आपल्या इथे शाळेचं नाव टाकायचं. बघा काय टाकतो मी इथं, आपल्या शाळेची फाईल आहे तर मी इथं सांगोलकर गौडी वस्ती टाकतो, सांगोलकर. ओके, आणि मग ह्या ठिकाणी आता आपल्याला ती फाईल एक्सेल मध्ये विचारल्या का PDF मध्ये विचारल्या, सर्वसाधारणपणे एक्सेल मध्येच विचारतात. एक्सेल मधली फाईल माहिती भरून एक्सेल मध्येच पाठवा म्हणतात. अशा पद्धतीने ही एक्सेल हीच फाईल अशीच ठेवायची आणि पुन्हा काय करायचं की ह्या ठिकाणी सेव्ह ऑप्शनला क्लिक करायचं. सेव्ह ऑप्शनला क्लिक केल्यानंतर ओके, सेव्ह ऑप्शनला क्लिक करायचं. सेव्ह ऑप्शनला क्लिक केल्यानंतर सेव्ह झाली. येस, चला, आता आता पहिल्यांदा सेव्ह करायची आणि सेव्ह केल्यानंतर मग पुन्हा आता काय करायचे, आता आपल्याला वरिष्ठाला पाठवायचं आहे. आता सेव्ह केल्यानंतर वरिष्ठाला पाठवण्यासाठी पुन्हा इथं काय करायचं, सेव्ह करून आल्यानंतर या टूल्स मध्ये जायचं, म्हणजे 4 वर्तुळामध्ये जायचं. 4 वर्तुळाला क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला बघा एक्सपोर्ट सेव्ह ॲज ऑप्शन आहे, त्या सेव्ह ॲज ऑप्शनला क्लिक करायचं. आता पुन्हा एकदा सेव्ह करतोय मी. त्यानंतर आता इथं पुन्हा एकदा सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर ओके, सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह झालं आणि आता आपल्याला इथं शेअर करायचं आहे. इथे शेअर ऑप्शन आहे खाली, इथे शेअर ऑप्शन आहे. ते शेअर ऑप्शनला मी क्लिक करतो. आता इथं शेअर ॲज फाईल का लिंक विचारतंय, तर आपल्याला इथं फाईल पाहिजे. लिंक म्हटल्यानंतर डायरेक्ट लिंक जाते, मला फाईल पाहिजे. अशा पद्धतीने फाईल करून मी व्हॉट्सअपला क्लिक करतो आणि आपल्याला जी फाईल आपल्याला वरिष्ठांना पाठवायची त्या ग्रुपला किंवा त्यांना वैयक्तिक अशा पद्धतीने एक्सेलची फाईल पाठवायची. आता पहिल्यांदा किती जणांना सर मला एक्सेलमध्ये एडिट करता येतं, ओके,
एडिट केल्या, मला एडिट करता येतं आणि एडिट करून मला पाठवता येतं, अशाने येस मेसेज टाका. चला, आता अशा पद्धतीने मी काय करतो, आपली फाईल मी पाठवतो का. येस. हा, आता ही आपल्या शाळेची फाईल झाली. ही सांगोलकर गोळसी शाळेची फाईल आपण काय केलं, वरिष्ठाला पाठवली. आता ह्याच्यामध्ये आपण जे काय बदल केलेला आहे ते सगळे इथं बदल झालेला आहे. चला, आता पहिली गोष्ट, आज आपल्याला हा घटक महत्वाचा होता म्हणून तो घटक शिकवला. दुसरा घटक आपल्याला की आपल्याला सगळ्यांना आता आपल्याला एक मी नमुन्यासाठी फास्ट मध्ये भाग 1 आणि 2 चा घटक मी रिव्हिजन घेतोय. त्यामध्ये आपल्या सर्वांना अशा पद्धतीनं एक तयार करायचं आहे, तो ही फाईल तयार करायची. येस, अशा पद्धतीने तयार करा. आज मी तुम्हाला सगळं कसं ढाचा तयार करायचा हे सगळं मी तुम्हाला शिकवतो. त्यानंतर याच्यामध्ये जे काय फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले तुम्हाला, अनुक्रमणिकाचा फॉर्म्युला आहे, त्यानंतर सलग बेरीज आणि कट बेरीज, ह्याचा आपल्याला मी तुम्हाला बेरीजेचा फॉर्म्युला शिकवतोय. त्यानंतर मी तुम्हाला टक्केवारी काढायचा फॉर्म्युला शिकवतोय. त्यानंतर मी तुम्हाला श्रेणी काढायचा फॉर्म्युला शिकवतोय. अशा पद्धतीने तुम्हाला मी 4-5 फॉर्म्युले तुम्हाला ते सर्व शिकवतोय. आणि तेवढेच फॉर्म्युले आपल्याला गरजेचे आहे. इतर फॉर्म्युले आपल्याला शाळेशी किंवा शिक्षकाशी संबंधित तेवढे फॉर्म्युले आपल्याला काही गरजेचे नाही. एवढेच फॉर्म्युला आपल्याला शिक्षक पेशामध्ये गरजेचे आहेत. ओके, आता आपल्याला हे तयार करायचं असेल, आता आपण वर्ल्डमध्ये काय केलं बघा, वर्ल्डमध्ये आपण सगळं फाईल तयार केली. पण आता ह्या एक्सेलमध्ये काय आहे की हे तयार करत असताना पहिल्यांदा आपल्याला उभे आणि आडवे, काय बघा, उभे आणि आडव्या रेषा किती आहेत आपल्याला मोजल्या पाहिजेत. आता ह्या रेषा म्हणजे उभ्या रेषेला काय म्हणतात, कॉलम म्हणतात. उभ्या रेषेला कॉलम आणि आडव्या रेषेला रो म्हणतात. पहिल्यांदा जे काय आपल्याला तयार करायचं आहे ते तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपण रेषा मोजाव्या लागतात. ओके, आता आपण उभ्या रेषा किती आहेत हे आपण पहिल्यांदा मोजून काढूया. आणि पहिल्यांदा वसंत पाटील सर, फाईल कांट इंट विथ द स्पेस असा मेसेज येतो, तर ती शेवट कुठेतरी तुमचं तिथं स्पेस आहे किंवा कुठेतरी तुमचं डॉट आहे. ओके ओके, चला ठीक आहे. तर आधी उभ्या रेषा किती आहेत, तर उभ्या रेषा मोजत असताना पहिली रेष सोडून द्यायची. हा, तिथून सुरुवात करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 उभ्या कॉलम, जे उभे कॉलम जे आहेत ते उभे कॉलम काय आहेत, 18 आहेत. आता आडव्या रेषा किती आहेत मोजूया. आता पहिलं ओळ एक आहे बघा, 1, दुसरी ओळ, तिसरी 3 झाल्यानंतर बघा 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 उभे आहेत, म्हणजे आडवे रो आहेत ते 24 आहेत, उभे कॉलम आहेत ते 18 आहेत. इथपर्यंत कळलं का. कोणतंही करायचं असेल त्यावेळी अशा पद्धतीनं हे करून घ्यायचं. जे काय करायचं असेल, आधी तुम्हाला कुठला ढाचा तयार करायचा आहे. आता उदाहरणार्थ आपल्याला विद्यार्थ्यांची यादी तयार करायची आहे, तर मग विद्यार्थी यादीमध्ये अनुक्रमणिकासाठी, विद्यार्थ्याच्या नावासाठी, पुन्हा त्याला किती मार्क पडले ह्याच्यासाठी, असे सगळे आधी काय करायचे, उभ्या रेषा आणि आडव्या रेषा किती लागतात त्याचा अंदाज ठरवायचा. पुन्हा नंतर तुम्हाला जर ते उभ्या रेषा किंवा आडव्या रेषा जे कॉलम आणि रो आहेत ते तुम्हाला कमी करायचे असेल तर पुन्हा कमी करू शकता, पुन्हा तुम्हाला वाढवायचं असेल तर वाढवू शकता. ते पण कसं वाढवायचं कमी करायचं मी समजावून देतो तुम्हाला. पण आता आपल्याला कॉलम 18 आणि रो 24 करायचे आहेत हे आपल्याला लक्षात आलं. आता आपण काय करूया, तयार करायला सुरुवात करूया. आता हे सगळं करत असताना आपल्याला WPS ऑफिसमध्ये करायचंय. येस, आता मी WPS ऑफिसला, आता ऑलरेडी आपल्या मोबाईलमध्ये WPS ऑफिस आहे, त्याला क्लिक करून इन्स्टॉल करून मी ते ऍप ओपन करतो. ऍप ओपन केल्यानंतर आता ह्या ठिकाणी आपल्याला ओके हा येस हा, मी आता इथे काय करतो, WPS ऑफिसला क्लिक करून इन्स्टॉल करून ओपन केलंय मी. ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला खाली हे आपल्याला इथं क्रिएट नाव, आता ही जाहिरात येते किंवा ती कडून काय, उजव्या बाजूला खाली आपल्याला इथं क्रिएट नावाचं एक ऑप्शन येतं. इथं आलंय क्रिएट नावाचं एक ऑप्शन. येस,
ह्या क्रिएट ऑप्शनला मी क्लिक करतो पहिल्यांदा. त्यानंतर आपल्याला इथे विचारते तुम्हाला काय तयार करायचं आहे, तर आपण एक्सेल मध्ये निकाल तयार करतोय. तर इथे मी एक्सेलला XLS ह्या ऑप्शनला मी क्लिक करतोय. XLS ह्या ऑप्शनला मी क्लिक करतोय. ओके, चला ठीक आहे. आता XLS या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ओपन होते. आता आपल्याला प्लेन मध्ये करायचं आहे की त्यांची काही फॉर्म्युलेची तुम्ही स्प्रेडशीट वापरणार आहात, पण आता ह्याची आपल्याला मला वाटतं मला कधीच ह्याची गरज पडली नाही. आपण काय करणार आहे, ब्लँक मध्ये फॉर्म्युला वापरणार, म्हणजे ब्लँक मध्ये पेज घेणार आहे. तर मी त्या ब्लँक या पेजला मी क्लिक करतो. ब्लँक पेजला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ते पेज काय होते आपल्याला ओपन होते आणि अशा पद्धतीने हे पेज ओपन झालं. चला इथंपर्यंत किती जणांना सर मला ह्या पद्धतीनं ओपन करता आलं. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं पहिल्यांदा करत असताना सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, इथं कॉलम 18 आणि रो 24 आधी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे. कॉलम 18 आणि रो 24 हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मग काय करायचं, A1 ला ऑलरेडी क्लिक असतं तिथं. मग ते A1 ला काय करायचं, ह्या ठिकाणी जिथं एक चौरस आहे छोटासा, त्या चौरसाला काय करायचं, दाबून न बोट उचलता दाबून इथंपर्यंत पहिल्यांदा कॉलम 18 कॉलम पर्यंत ओढून घ्यायचं. आणि ह्या ठिकाणी आपल्याला मोजत बसायची गरज नाही, इथं आपल्याला नंबर येतो 18 कॉलमचा. या ठिकाणी किती आपण कॉलम सिलेक्ट केले, त्यानंतर आपण किती रो सिलेक्ट केले ते लिहिलेलं असतं. त्याप्रमाणे आपण काय करायचं, कॉलम आपण ओढत घ्यायचं. आता मी चला 18 आणि 24 या पद्धतीने मी आधी सिलेक्ट करून घेतो. चला वर तुम्हाला दिसते बघा कॉलमची सगळी मापं, बघा. एक मिनिट, पहिल्यापासून बघा दिसते का बघा वर, बघा. आले बघा 18 कॉलम झाले. चला आता 18 कॉलम झाले माझे, वर दिसत असेल तुम्हाला 18 कॉलम झाले. आता मला खाली बोटान वळतो मी 24 रो घ्यायचे आहेत मला. 24 रो वर दिसते बघा मला 24 रो, बघा 24 रो. 18 कॉलम 24 रो झाले. येस. आता मी काय करतो, माझा बोट उचलतो. जोपर्यंत रो आणि कॉलम बरोबर सिलेक्ट होत नाही तोपर्यंत काय करायचं, हात बोट उचलायचं नाही. आता माझं बोट झालं का बघा सरळ बरोबर व्यवस्थित. ओके, आता मी बोट उचलला. आता बोट उचलल्यानंतर काय करायचं बघा, आता ह्याला आपल्याला काय करायचं, आखून घ्यायचंय. ओके, तर या ठिकाणी काय करायचं, इथं वर्तुळामध्ये खालच्या बाजूला डाव्या बाजूला 4 वर्तुळ आहेत. 4 वर्तुळाला क्लिक करायचं. 4 वर्तुळाला क्लिक केलं की या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला बॉर्डर नावाचं एक ऑप्शन येतं बघा. इथं बॉर्डर, ह्या बॉर्डर नावाच्या ऑप्शन मध्ये आपण काय करायचं, आता सगळ्यांना आखायचं आहे, रो आणि कॉलम सगळे आखायचे आहेत. त्यामुळे या बॉर्डरला मी क्लिक करतो बघा. त्याला रेषा ओढल्या, यस किंवा नो. चला किती जणांना सर आम्हाला रेषा कशा वडायच्या कळल्या, अशाने यस किंवा नो मेसेज टाका. येस. चला इथपर्यंत कळलं. हा, आता ह्या बॉर्डरचा अर्थ काय सांगतो मी तुम्हाला पहिल्यांदा. ह्या बॉर्डरमध्ये की आपण जे आखलेलं आहे त्यातल्या सगळ्या बॉर्डर घालवायच्या असेल तर आपण ह्या बॉर्डरचा वापर करायचा. फक्त कडनं आपल्याला बाजूने फक्त आपल्याला रेषा वडायची असेल तर ह्याचा वापर करायचा. आपल्याला आतून सगळ्या रेषा वडायच्या असेल तर ह्याचा वापर करायचा. ह्यातला बाहेरून रेषा वडायच्या पण गडद रेषा वडायचे आहेत तर ह्या गडदसाठी हे दोन्ही पण 2 आणि 4 एकसारखेच आहेत, पण 2 आणि 4 मध्ये फरक काय आहे, पहिलं फिकट आहे, 4 नंबरचं गडद आहे. त्यानंतर आपण जे सिलेक्ट केलं आहे त्याला आपल्याला जर वरच्या बाजूची रेष वडायची असेल तर हे करायचं. खालच्या रेषेसाठी हे डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे, तिरप्या रेषा वडायची असेल तर ह्या बॉर्डरचा वापर करायचा. चला ठीक आहे. आता आपण रेषा वडल्या. आता रेषा वडल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं, याची जरा एकदा साईज ठरवून ठेवायची, कारण ऑलरेडी हे सिलेक्ट झालेलं आहे. आणि एकदा सिलेक्ट केल्यानंतर त्याची साईज एकदा ठरवून घेऊया. आता आपण याची सर्वसाधारणपणे साईज काय करूया,
याची सर्वसाधारणपणे आता 20 साईज ठेवूया, 20. त्यानंतर याचा बोल्ड पण करून ठेवूया. येस, बोल्ड पण करून ठेवलं. चला, इथपर्यंत कळलं. आता ह्या कशामध्ये आहेत? होम मध्ये आहेत. काय काय करायचं आपल्याला? आपण साईज बदलली, त्या शब्दाची साईज बदलली, त्यानंतर आपण शब्दाचा बोल्ड केला, त्यानंतर आपल्याला इथं बघा, आता हे राहिलेल्या गोष्टी मी तुम्हाला समजावून देतोय. येस, आता आपण पहिल्यांदा एक एक शिकायला चालू करूया. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? ह्या ठिकाणी आपण रेषा तर ऑलरेडी ओढलेली आहेत. आता आपल्याला रेषेमध्ये सगळ्यात वर आपल्याला नाव टाकायचं आहे. आता रेषेमध्ये सगळ्यात वर नाव टाकायचं असेल तर आपल्याला इथं सगळ्या रेषा आहेत, त्या रेषा असून चालणार नाहीत. मग त्याला काय करायचं? ती सलग एकच रेष करायची, म्हणजे उभ्या रेषा ज्या आहेत त्या मधल्या रेषा कट करायच्या. तर याच्यासाठी आपण कुठल्या रेषा कट करायच्या? तर या ठिकाणी ए पासून ते खाली आपल्याला आर पर्यंत ह्या उभ्या रेषा नको आहेत आपल्याला, उभ्या कॉलम नको आहे त्याच्यामध्ये नाव टाकण्यासाठी. मग त्याला पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायचं. मी त्याला सिलेक्ट करून घेतो आणि सिलेक्ट करून घेतल्यानंतर बघा, येस, सिलेक्ट केलं. आता सिलेक्ट केल्यानंतर ह्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा 4 वर्तुळामध्ये जायचं आणि या ठिकाणी मर्ज नावाचं एक ऑप्शन हवं इथं. मर्ज नावाच्या ऑप्शन मध्ये जायचं, म्हणजे जेवढा भाग आपण सिलेक्ट केला त्यातल्या उभ्या आडव्या काय रेषा असेल ते सगळ्या कट होऊन जातात. येस, चला, मर्ज ह्या शब्दाचा अर्थ कळला. जिथं जिथं पाहिजे तिथं आपल्याला मर्ज करून घ्यायचंय. येस, हा. त्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे? आता आपल्याला दुसरं काय करायचंय बघा. मी आता तुम्हाला ते दाखवतो, म्हणजे दाखवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आपण आता काय केलं? पहिल्यांदा आपण नाव टाकलं. आता दुसऱ्यांदा काय आहे? आपल्याला विद्यार्थ्याचं नाव आणि प्रथम सत्र असं टाकायचं आहे. फक्त आपण काय करू? विद्यार्थ्याच्या नावासाठी आपण आता सहजपणे 18 कॉलम आहेत, त्यातलं आपण काय करू? 15 कॉलम आपण विद्यार्थ्याच्या नावासाठी घेऊया आणि प्रथम सत्रासाठी आपण 3 कॉलम घेऊया. येस, आता पुन्हा एकदा मी काय करतो? एक्सेल ओपन करतोय. त्यानंतर आपण आता एकदा मर्ज करून घेऊया. आता या ठिकाणी आपण काय करूया? 15 पर्यंत आपण जाऊ. आपण 15 पर्यंत एकदा मर्ज, दुसरा कॉलम करायचा आहे मर्ज 15. येस, चला, आता मी इथं पुन्हा एकदा मर्ज करतो. त्यानंतर राहिलेलं आपल्याला 3 आहेत बघा, प्रथम सत्र लिहिलेलं आहे, त्याच्यासाठी पुन्हा एकदा क्लिक करायचं आणि त्याला पण मर्ज करून टाकायचं. बघा, त्याला पण इथं मर्ज केलं. येस, जे बघा, जे तुम्हाला काय करायचंय, आता मी हे रो केले, कॉलम तुम्हाला मर्ज करायचं असेल तर तुम्ही कॉलमला ओढून घ्यायचं. बघा, तुम्हाला कॉलम मर्ज करायचं आहे. बघा, मी कॉलम, कळलं का इथं? मी एवढं सगळं तुम्हाला उभं सिलेक्ट केलं, इथं मर्ज केलंय मी. झालं का नाही मर्ज? बघा, रो करा, कॉलम करा, जे तुम्ही सिलेक्ट केले त्याला क्लिक केलं का रो होतंय. आता मला हे नको आहे, मी त्याला अंडू करतो, पुन्हा माझं आहे तसं आलं. येस, चला, आता त्यानंतर आपल्याला पुढला घटक कुठला आहे बघा. पुढला घटक काय आहे? एकदा मर्ज आणि रो तुम्हाला करून दाखवतो. आता पुढला घटक काय आपल्याला बघा. आता हे येता बेता राहू दे आपल्याला. आता आपण काय करूया की हे 3 रो आपल्याला आता हे करायचं बघा. 1 2 3 4 4 आपल्याला आता काय करायचं? कॉलम, 4 कॉलम आपल्याला मर्ज करायचे आहेत. ती 4 कॉलम आपण मर्ज करून घेऊया. सॉरी, 4 रो आपल्याला मर्ज करायचे आहेत. अवघा 1 2 3 4. येस, आणि या ठिकाणी मी काय करतो? मर्ज केलं. ह्याला बी आपल्याला 4 हे करायचे आहेत मर्ज, 4 ठिकाणी मर्ज केलं. पुन्हा आपल्याला वाटतंय बघा, नंतर आपल्याला काय करायचंय बघा, किती मर्ज करायचंय जरा लक्ष द्या. हा, 1 2 3 नंबरचा रकाना सुद्धा आपल्याला मर्ज करायचा आहे. तिथं पैकी आणि गुण आहेत, हा पण मी मर्ज केला. येस, हा. आता आपल्याला काय करायचं? अ लिहिण्यासाठी आपल्याला मर्ज करायचं आहे. अ लिहिण्यासाठी किती आहेत बघा. अ लिहिण्यासाठी किती कॉलम आहेत कोण सांगते बघू? अ लिहिण्यासाठी किती एकूण कॉलम आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 कॉलम आहेत, बरोबर आहे? 9. मी आता अ लिहिण्यासाठी अ ची मी काय करतो? रेस्ट सिलेक्ट करतो अ लिहिण्यासाठी आणि अ ला मी काय करतो? 9 कॉलम. हो का, 9 कॉलम सिलेक्ट केले आणि ह्या ठिकाणी मर्ज केलं.
त्यानंतर ब साठी किती आहेत? 1 2 3 4. ब साठी 4. सगळं आता करून घेऊया. ब साठी किती आहे? 4. मी ब साठी 4 करतो सिलेक्ट. हो का, ब साठी 4 मर्ज केलं. त्यानंतर आपल्याला काय आहे बघा, ब झाल्यानंतर काय आहे? एकूण गुण आणि श्रेणीला काय प्रॉब्लेम नाही, एकूण गुण आणि श्रेणी तशीच आहे. आता एकूण गुण आणि श्रेणीमध्ये आपल्याला किती रो मर्ज करायचे आहेत बघा, ब आणि अ एकूण किती रो मर्ज करायचे आहेत आपल्याला, ते तुम्ही मला सांगायचं आहे. बघू, 1 2 2 मर्ज करायचे आहेत आपल्याला. हो का, बरोबर आहे का बघा, 1 2 मर्ज करायचे आहेत, मी मर्ज केलं. हा, त्यानंतर आपल्याला श्रेणीलाही तेवढंच मर्ज करायचं आहे, मी तेवढंही श्रेणीला मर्ज केलं. चला, आता आपल्याला बघा आकारिक मूल्यमापन तंत्रे हे लिहिण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे काय बघा जिथं जिथं मर्ज करायचं तिथं मी मर्ज करून घ्यायला लागलोय. आकारिक तंत्र आणि मूल्य ह्याला किती करायचे आपल्याला? 9च कॉलम मर्ज करायचे. मी 9 कॉलम मर्ज करून घेतोय. बघा, बघा मर्ज केलं. येस. हा, आता आपल्याला मला वाटतंय काही आपल्याला आता करायचं नाही. ओके, आता ह्यामध्ये आपण काय करूया, माहित्या भरून घेऊया आपली सगळी. आता इथं या ठिकाणी माहिती भरून घेऊया. चला, इथंपर्यंत कळलं का बघा, सांगा मला, सगळं इथंपर्यंत कळलं का? किंवा ह्या ठिकाणी संकलित मूल्यमापनला 2 मर्ज करायचे आपल्याला, संकलित मूल्यमापनला. हो का, संकलित मूल्यमापन. येस, ठीक आहे, ओके. हा, आता आपण एक एक माहिती टाकायला चालू करूया. इथपर्यंत किती जणांना मी सेटिंग केली, मर्ज कसं केलं, नको ते कॉलम कसे काढले. आता आपल्याला कॉलम ऍड करायचे असेल, समजा आता ऍड कसे करायचे, समजा मला काय करायचं आहे, आरच्या पुढे अजून एखादं कॉलम मला ऍड करायचंय. आरच्या पुढं मला एखादं कॉलम ऍड करायचंय. जिथं कॉलम ऍड करायचंय त्या ठिकाणी इथं ह्या ठिकाणी मी काय करतोय, या आरच्या आणि एचच्या मध्ये क्लिक करतोय. बघा, आर आणि एचच्या मध्ये केलं का बघा, आर आणि एचच्या मध्ये मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला काय येतं बघा, इथं मोर. हो का, मोर नंतर इथं बघा इन्सर्ट कॉलम आणि डिलीट कॉलम. आपल्याला काय करायचंय, कॉलम घ्यायचंय का डिलीट करायचंय? घ्यायचंय. इन्सर्ट कॉलम आलं का बघा, अंडरस्टँड. म्हणजे जर आपल्याला एखादा कॉलम किंवा रो घ्यायचा असेल, डिलीट करायचं असेल, तर या पद्धतीने डिलीट करता येतो, घेता येतो. कशामध्ये जायचं, जिथं आपल्याला कॉलम किंवा रो वाढवायचा आहे त्याच्या बरोबर तिथे रेष असते, त्या रेषेला क्लिक करायचं. हो का, कुठं करायचं क्लिक, हो का, जिथं आपल्याला कॉलम, आता मला इथं कॉलम एच, आर आणि एचच्या पुढे वाढवायचं होतं, तर आर आणि एचच्या बरोबर इथं मध्यभागी एक रेष आहे, त्या रेषेला इथं काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तिथं आपल्याला क्लिक केल्यावर त्यानंतर दुसरं ऑप्शन खाली येते, सगळ्यात खाली आपल्याला सगळ्यात खाली मोर ऑप्शन येते. त्या मोर मध्ये आपण काय करायचं, इन्सर्ट कॉलम म्हणजे कॉलम ऍड होतं, डिलीट कॉलम म्हणजे ते कॉलम आपलं जे श्रेणीचं कॉलम आहे ते डिलीट होऊन जातं. आणि समजा काही कॉलम हाईड केले जातात, ते हाईड सुद्धा ह्या कॉलम मधून, इथं हाईड मधून तो हाईड केले जातात. येस, चला ठीक आहे. तर अशा पद्धतीनं मी ते कट केलं. आता आपल्याला नाव टाकायचं आहे. पहिल्यांदा नाव टाकून घेतो ह्या ठिकाणी बघा. हा, आता नाव कसं टाकायचं, त्याला क्लिक करायचं आणि क्लिक करून आपण त्या ठिकाणी एडिट म्हणायचं आणि ते नाव टाकायचं, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद होई. बघा, मी टाईप करतो, व्हॉइस टायपिंग. चला, हा पहिला घटक मी पहिला शब्द टाईप केला यामध्ये. आता पहिला शब्द टाईप केल्यानंतर आता हा शब्द कुठं पाहिजे आपल्याला, हा शब्द लिहित असताना आपल्याला कुठं पाहिजे, मध्यभागी पाहिजे. माऊली आपण तुम्ही नंतर तुम्ही तुमचं करून बघू शकता ट्राय. मी कुठं ऑप्शन काय आहे समजावून दिलंय.
कारण आपल्याला सगळे घटक फास्ट मध्ये घ्यायचे, त्यामुळे उत्तराला आपल्याला वेळ नाहीये. ओके, आता हा कुठं पाहिजे आपल्याला? सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे मध्यभागी पाहिजे. आता मध्यभागी घेण्यासाठी मी काय करतोय, त्या ठिकाणी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बघा पुन्हा इथं डाव्या बाजूच्या 4 वर्तुळाला क्लिक करायचं आणि ह्या ठिकाणी बघा इथं अलाइन टेक्स्ट. काय आहे? अलाइन टेक्स्ट. अलाइन टेक्स्ट म्हणजे काय? तर ते विचारतंय तुम्हाला अलाइन टेक्स्ट मध्ये कुठे घ्यायचंय तुम्हाला. डावीकडे घ्यायचं आहे, मध्यभागी घ्यायचं आहे, उजवीकडे घ्यायचं आहे, का वरच्या कोपऱ्यात घ्यायचं आहे, का बरोबर मध्यभागी घ्यायचं आहे. तर इथं बरोबर मला मध्यभागी घ्यायचं आहे. तर मी अलाइन टेक्स्टला इथं 2 नंबरला क्लिक करतो का. आणि आता बघा आलं का नाही बघा, बरोबर मध्यभागी आलं शब्द तो. हा, त्यानंतर आपल्याला आता विचारते ते आपल्याला फॉन्ट किती ठेवायचा. तर मी आपण याचा फॉन्ट काय करू, आपण याचा 28 फॉन्ट ठेवूया. त्यानंतर याचा आपण काय करू, कलर थोडा बदलूया. मी याचा कलर बदलला, लाल कलर केला. येस, चला. किती जणांना सर मला पहिला घटक समजला. आता 2 नंबरचं काय आहे, विद्यार्थ्याचं नाव. आता आपण या ठिकाणी विद्यार्थ्याच्या नावाला क्लिक करूया, म्हणजे त्या कॉलमला क्लिक करूया. त्यानंतर पुन्हा एकदा हेला क्लिक करूया, पुन्हा एकदा एडिट करूया आणि एडिट करून बघा विद्यार्थ्याचे नाव. येस, आणि मग ह्या ठिकाणी आपण काय करूया, एडिट करून मी एकदा काय करतो, आता ह्याचा आपण कलर बदलूया. येस, हा. आता आपल्याला दुसरं काय करायचं आहे, विद्यार्थ्याच्या नावाला आपण फॉन्ट पण बदलूया, 24 करूया. आता इथं प्रथम सत्र आहे, ते प्रथम सत्राला क्लिक करून एडिट करूया आणि ते टाईप करूया. हा, आता हा प्रथम सत्र आपल्याला कुठं पाहिजे, तर हा प्रथम सत्र आपल्याला डाव्या बाजूला पाहिजे. तर ह्या ठिकाणी आपण कुठलं घेऊ शकतो, अलाइन टेक्स्ट कुठला घेऊ शकतो, डाव्या साईडला. मी डाव्या साईडला घेतलं. मग ह्याचा आपल्याला फॉन्ट पण बदलूया आपण. हा, ह्याचा आपण कलर पण बदलूया थोडा. बघा मी कलर पण बदलला. येस, चला, अंडरस्टँड. त्यानंतर आपल्याला बघा ह्या ठिकाणी अश्रेणी हे लिहायचं आहे. आता इथं अश्रेणी ही लिहित बसण्यापेक्षा आपण काय करू, इथं 2 नंबरला सातत्यपूर्ण सर्व काय साधन तंत्रे, काय नाव आहे तिथं, साधन तंत्रे, आकारिक मूल्यमापन साधन तंत्रे. ओके, आता ह्याला मी पुन्हा एकदा क्लिक करतो, पुन्हा एकदा एडिट करतो. हा, आता आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी मी एकदा साईज बदलतो त्याची, किंवा आपण एकदा त्याचा फॉन्ट बदलूया. फॉन्ट बदलला, त्यानंतर त्याची साईज बदलूया आपण. साईज आता आपण काय करू, 24च ठेवूया. हा, आता हे कुठं पाहिजे आपल्याला, मध्यभागी पाहिजे, मी मध्यभागी घेतलं. त्यानंतर पुढं आहे 2 नंबरला ह्या ठिकाणी संकलित मूल्य. आपण ह्या संकलित मूल्यमापनाचं हे केलं नाही बघा. हा, आता ह्या संकलित मूल्यमापनाला आपल्याला आधी हे तयार करूया. 1 नंबरला काय आहे, निरीक्षण, किंवा आता नंबर टाकायचे आपल्याला. आधी पहिल्यांदा नंबर टाकून घेऊया सगळ्यांचे आपण. आता नंबर टाकण्यासाठी एक खालच्या नंबरला नंबर आहेत, त्या नंबर मध्ये आपण काय करायचं, क्लिक करायचं, एडिट करायचं आणि आता एक नंबर टाकूया. पहिल्यांदा 1. आता दुसऱ्याला हे क्लिक करण्यापेक्षा इथं टॅब करायचं. टॅब म्हणजे आपोआप पुढे दुसऱ्या नंबरला जातोय. बघा, टॅब 2, टॅब 3, टॅब 4, टॅब क्लिक 5, टॅब क्लिक 6, टॅब क्लिक 7, टॅब क्लिक किती नंबर आहेत बघा, 8 आहेत. टॅब क्लिक 8. हा, आणि इथं काय आहे, लास्ट मध्ये एकूणचा घटक आहे. येस, चला, इथंपर्यंत मला वाटतं कळलं. आता इथं आपण एक नाव टाकून घेऊया. पहिल्यांदा जे नाव आहे ह्या ठिकाणी निरीक्षण. निरीक्षण, आता इथे मी निरीक्षण हा शब्द टाकतो का, निरीक्षण, आणि इथे मी ओके केलं. आता निरीक्षण हा शब्द कसा असावा, आता इथे निरीक्षण शब्द ऍक्च्युली ह्या पुस्तकामध्ये जे आपण करतोय त्याला आपल्याला उभा दिलाय, पण सर्वसाधारणपणे आडवा उभा कसा करायचा हे मी तुम्हाला समजावून देतो. यासाठी आपल्याला जे शब्द निरीक्षण आपल्याला उभा आडवा करायचा आहे त्याला क्लिक करायचं. पुन्हा आता बघा मी शब्द तिरपा कसा करायचा, उभा कसा करायचा हे शिकवायला लागलोय.
आता निरीक्षण हा शब्द मला उभा तिरपा करायचा असेल तर पुन्हा 4 वर्तुळाला क्लिक करायचं. पुन्हा सगळ्यात खाली, हो का, सगळ्यात खाली फॉर्मॅट सेल ऑप्शन आहे. कुठला ऑप्शन आहे? फॉर्मॅट सेल. नाही, रॅप हा अर्थ वेगळा. रॅप म्हणजे कसं आहे, 2-3 शब्द असेल ते बसत नसेल तर खाली घेण्याचं काम रॅप करतं. आणि तिरप करायचं असेल, उभं करायचं असेल तर आपल्याला ह्या पद्धतीनं करायला लागतं. होम मध्ये जायचं, सगळ्यात खाली फॉर्मॅट सेल आहे त्याला क्लिक करायचं. फॉर्मॅट सेलमध्ये आपल्याला काय करायचं, इथं अलाइनमेंट, ओके, अलाइनमेंटला क्लिक करायचं. आणि ह्या ठिकाणी आपल्याला शब्द किती डिग्रीमध्ये पाहिजे? 45. ही 45 डिग्रीचा शब्द लिहायचा, तो शब्द 45 आणि ओके करा. पुन्हा एकदा ओके करा, शब्द तिरपा झाला, तिरका. ओके, चला, किती जणांना हा शब्द तिरपा कसा करायचा कळला? चला, नसेल तर अजून एखादा मी शब्द समजावून देतो तुम्हाला. दुसरं काय आहे? तोंडी काम. तोंडी एडिट करतो आणि इथं तोंडी काम लिहितो का, तोंडी काम, आणि मग मी ओके केलं हवं इथं. येस. आता आपल्याला हे तिरपं करायचंय. कसं करायचं? पुन्हा ह्या 4 वर्तुळाला, डाव्या बाजूच्या 4 वर्तुळाला क्लिक करा. फॉर्मॅट सेल सगळ्यात खाली, होम बटनामध्ये सगळ्यात खाली फॉर्मॅट सेल आहे, त्याला क्लिक करा. अलाइनमेंट मध्ये जावा आणि इथं सुद्धा आपण काय करायचं? 45 करायचं. ओके करा, पुन्हा एकदा ओके करा, तोंडी काम आलं. चला, किती जणांना सर मला शब्द तिरपा करता येतो अशाने यस मेसेज टाका. येस. हा, आता दुसरा गोष्ट आपल्याला काय करायची आहे? आता ह्या ठिकाणी आपल्याला, हो का, ह्या ठिकाणी आपल्याला संकलित मूल्यमापन लिहून काढायचंय. संकलित मूल्यमापन. आता किती चॉईस करायचे बघा, हे रकाने आपल्याला चॉईस करावं लागणार आहेत. हो का, एवढे रकाने आपल्याला चॉईस करायला. आता हे आपल्याला काय करायचंय? घालवायचंय. मग घालवण्यासाठी कुठलं ऑप्शन आहे? मर्ज. मग मी इथं मर्ज मध्ये जातो आणि ह्या ठिकाणी इथं मी मर्जला क्लिक करतो. व इथं मर्जला मी क्लिक केलं, गेलं. आता इथं आपल्याला काय करायचं आहे? मला संकलित मूल्यमापन हा शब्द टाकायचा आहे. संकलित मूल्यमापन एडिट करतो आणि इथं शब्द टाकतो संकलित मूल्यमापन. ओके केलं. आता हा शब्द कुठं पाहिजे? मध्यभागी. मध्यभागी पाहिजे, ह्यासाठी पुन्हा याला क्लिक करायचं. पुन्हा या ठिकाणी बॉर्डरमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये अलाइन टेक्स्ट मध्ये मध्यभागी जायचं. त्याचा आपल्याला साईज ठेवायची 24-28 करायची साईज. ओके, त्याचा कलर बदलून घ्यायचा. आता आपण ह्याचा कलर काय करूया बघा, सर्वसाधारणपणे हा कलर घेऊया आपण. बघा, हा कलर घेऊया. येस. चला, इथपर्यंत किती जणांना कळलं बघा. मी साईज, मला रो कसं म्हणजे मर्ज कसं करायचं शिकवलं. त्यानंतर तुम्हाला शब्द तिरपा कसा करायचा शिकवला. रो कॉलम कसे तुम्हाला मर्ज करायचं शिकवलं. त्यानंतर एखादा रो किंवा कॉलम आपल्याला ऍड करायचा असेल तर इन्सर्ट कसं करायचं. त्यानंतर आपल्याला एखादा रो आणि कॉलम डिलीट करायचा असेल तर रो आणि कॉलम डिलीट कसं करायचं शिकवलं. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या आणि अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी वापरत 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 आपण तयार करू शकतो. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला थोडंसं फास्ट मध्ये मी इथं घेतो. आपल्याला आता इथं काय टाकायचं आहे बघा. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला एक एक आता नावं टाकायचे आहेत. किंवा संकलित मूल्यमापनामध्ये आपण इथं टाकूया आता लेखी. हो का, इथं टाकतो. पुढं दुसरं एडिट. आता इथं चुकलं, इथं लेखी नसतं. इथं काय असतं? पहिल्यांदा तोंडी असतं. आपण तोंडी करूया इथे. थांबा, तोंडी. हा, त्यानंतर प्रात्यक्षिक असतं. प्रात्यक्षिक. त्यानंतर काय असतं? लेखी असतं.
आणि त्यानंतर काय असतं, एकूण असतं. येस. चला आता ह्या ठिकाणी आपल्याला काय आहे बघा, ह्या ठिकाणी आपल्याला अ आणि ब श्रेणी आहे. वर अ आणि ब श्रेणी, म्हणजे अ आणि ब मध्ये अ च अधिक अधिक कुठे आहे बघा, ह्यामध्ये अधिक ब अ आणि ब एकूण. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं रॅप करायचं आहे. काय करायचं आहे बघा, अ आणि ब वर पाहिजे आणि एकूण खाली पाहिजे. आता दिसताना इथं दिसते का तसं नाही. मग काय करायचं, अ आणि ब आपल्याला खाली वर दिसलं पाहिजे, यासाठी आता मला रॅप करायचं आहे. मी पुन्हा त्या ठिकाणी 4 वर्तुळाला क्लिक करतो आणि इथं सगळ्यात खाली इथं रॅप ऑप्शन आहे बघा, रॅप टेक्स्ट. हो, मी ह्या रॅप टेक्स्टला क्लिक करतो. असं दिसलं, म्हणजे एकाच ओळीमध्ये दिसत होतं अ अधिक ब एकूण. ते मी काय केलं, रॅप केलं. ओके. तर मी काय केलं, तर ह्या ठिकाणी आपल्याला अ आणि ब आणि त्याच्या खाली मी एकूण हा शब्द लिहिला. हे कसं केलं, एकाच ओळीत असलेलं अ आणि ब, अ ब आणि एकूण एकाच ओळीत होतं. रॅपचा वापर केला, अ आणि ब वर ठेवलं आणि एकूण मी खालच्या रेषेमध्ये ठेवलं. ह्याला म्हणायचं रॅप. ओके. हा, त्यानंतर पुढचा घटक आहे श्रेणी. मी या ठिकाणी क्लिक करतो, पुन्हा या ठिकाणी एडिटला क्लिक करतो आणि श्रेणी हा शब्द टाईप करतो बघा आणि ओके केलं. आता श्रेणी तुम्हाला, आता मला श्रेणी काय करायचं आहे, इथं त्याने उभा केलाय, मला तसाच उभा करायचा आहे. उभा करण्यासाठी काय करायचं, श्रेणी हा शब्द उभा लिहायचा आहे. काय लिहायचा, मग पुन्हा मी ह्या ठिकाणी उभा लिहिण्यासाठी या ठिकाणी मी 4 वर्तुळाला क्लिक करतो, सगळ्यात खाली फॉर्मॅट सेलमध्ये जातो, पुन्हा मी अलाइनमेंट मध्ये जातो आणि ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, उभा करण्यासाठी 90 ला क्लिक करायचं. उभा आहे पूर्णपणे आणि मी आता ओके करतो, उभा झाला. चला इथंपर्यंत मला वाटते सगळ्या गोष्टी आता इथं झाल्या. ओके, इथं काहीच आता अवघड नाही आपल्याला. हा, आता इथं आपल्याला नावं लिहायची आहेत बघा. इथं ह्या ठिकाणी आपल्याला नावं लिहिण्यासाठी आपण इथं अनुक्रमणिका नंबर, आता इथं अनुक्रमणिका नंबर आहे. ह्या ठिकाणी मी एडिट करतो, अनुक्रमणिका नंबर टाकतो बघा, अनुक्रमणिका नंबर. त्यानंतर आता आपल्याला इथं एक एक विषयाची नावं टाकायची आहेत. पहिला आहे मराठी. आता अनुक्रमणिका आपण कशी टाकतोय बघा, बघा इथं मराठी. मी मराठी, आता पहिल्यांदा एक एक शब्द दोन हिच्यामध्ये आपण मर्ज करायचंय. मराठीला काय केले बघा, मराठीच्या त्या कॉलम मध्ये वरपैकी गुण आहेत आणि दुसऱ्याला प्राप्त गुण आहेत. म्हणजे मराठी ह्या विषयासाठी 2-2 रो आहेत आपल्याला. त्यामुळे एक मराठी विषय लिहिण्यासाठी आपण काय करायचं, पहिल्यांदा एक रो करायचा, मर्ज, दुसरा मर्ज, तिसरा मर्ज, चौथा मर्ज, पाचवा मर्ज, सहावा मर्ज. ओके, अशा पद्धतीने एक एक विषयाचे मी नावं टाकायला लागलो. आता जसं विषयाचं आपण मर्ज केलं तसंच अनुक्रमणिकेला तसंच आहे. त्या अनुक्रमणिका टाकताना बघा तशाच पद्धतीने मर्ज करून घ्यायच्या आणि ह्याला सिलेक्ट करूनच मर्ज करावं लागतं. एकाच वेळी अशा पद्धतीने मर्ज करू शकत नाही आपण. अंडरस्टँड, कळलं इथंपर्यंत? चला इथंपर्यंत सगळ्यांना कळलं. हा, आता आपण काय करू, पहिल्यांदा पैकी ह्याच्यामध्ये बघा वर आहे पैकी आणि खाली प्राप्त आहे. वर आता पैकी शब्द टाकूया. याला मी क्लिक करतो, एडिट करतो आणि पैकी हा शब्द टाकतो बघा, पैकी, खाली प्राप्त, प्राप्त. आता पैकी आणि प्राप्त टाकल्यानंतर हे छोट्या अक्षरामध्ये पाहिले, दोघांना मी आता बघा पैकी आणि प्राप्त मला छोटे पाहिजे, मी दोघांनाही सिलेक्ट करतो. दोघांना सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी मी काय करायचं, या ठिकाणी आपल्याला साईज किती असावी, तर सर्वसाधारणपणे आता पैकी आणि प्राप्तसाठी आपल्याला साईज येतं 16 योग्य आहे, तर 14 योग्य आहे. मी 14 ठेवतो. आता आपल्याला कुठं पाहिजे, बोल्ड नसलं तरी चालतंय, कुठं पाहिजे आपल्याला, ह्याला मी आता काय करतो, याचा कलर बदलतो. ह्याला मी कलर फक्त निळा कलर देतो. ह्याला आपल्याला कुठं पाहिजे, आपल्याला बरोबर मध्यभागी पाहिजे, तो मध्यभागी घेतो. येस. चला
कळलं इथंपर्यंत? पैकी आणि प्रब. येस. हा, आता मला काय करायचं, हे सगळं आपल्याला एकाच वेळी आता सगळं टाईप करायची गरज नाही. आता कॉपी पेस्ट करून घेऊया. प्रत्येक ठिकाणी पैकी आणि प्राप्त हे ह्या ठिकाणी टाईप करण्यापेक्षा कॉपी करून सगळीकडे पेस्ट करूया आपण. त्यासाठी मी काय करतो, पुन्हा एकदा ह्या दोघांना सिलेक्ट करतो. हो का, दोघांना सिलेक्ट केलं मी. सिलेक्ट केल्यानंतर इथं कॉपी नावाचा ऑप्शन आहे, त्याला कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी जिथं आपल्याला पेस्ट करायचं तिथं आणायचं, पेस्ट करायचं. हवा कॉपी पेस्ट कळलं सगळ्यांना? बघा, ज्याला तुम्हाला कॉपी पेस्ट कळलं काय तर बघा. चला बस, मला ती काय टाईप करायची गरज नव्हती. मी हे काय केलं, पहिलं जे कॉपी म्हणजे पहिलं आहे ते टाईप केलं, त्याला मग दोघांना मी सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट केल्यानंतर वर आपोआप कॉपी ऑप्शन येतं. त्याला त्या कॉपी ऑप्शनला क्लिक केलं की ह्या ठिकाणी पेस्ट ऑप्शन येतं. चला, किती जणांना कळलं? कॉपी आणि पेस्ट. अंडरस्टँड? ओके. चला, किती जणांना कळलं बघा. आता आपण विषयांची नावं टाकून घेऊया. पहिल्यांदा विषय आहे भाषा. मी याला एडिट करतो. भाषा किंवा मराठी. चला ठीक आहे, मराठी. आता मराठी हा शब्द टाकल्यानंतर मला खालच्या वळीमध्ये लिहित असताना आपण इथं बघा, पुढं जायचं असेल तर आपण इथं टॅबचा वापर केला पुढं जाण्यासाठी, आणि खाली जायचं असेल तर आपल्याला इंटर बटनाचा वापर करायचा. इथे इंटर बटन आहे, या इंटर बटनाचा वापर करायचा. मी इंटर बटनाचा वापर करतो. मराठी झाल्यानंतर काय आहे, गणित. इंटर. गणित नंतर काय आहे, परिसर. इंटर किंवा परिसर अभ्यास आहे. ठीक आहे, ओके, परिसर अभ्यास आहे. इंटर. त्यानंतर काय आहे, इंग्रजी. पुन्हा इंटर, कला. चला ठीक आहे, इथपर्यंत कळलं सगळ्यांना? कला, कार्यानुभव, या पद्धतीने कळलं. आता ह्या ठिकाणी बघा, मला परिसर अभ्यासाचं हे परिसर दिसत, अभ्यास हा शब्द दिसत नाही. ह्या ठिकाणी मला काय करावं लागेल हो? मला मर्ज करावं लागेल, अलाइनमेंट करावं लागेल, का रॅप करावं लागेल दिसण्यासाठी? तिन्हीपैकी काय करावं लागेल, कोण सांगते बघू बरं मला? रॅप. व्हेरी गुड. आता परिसर अभ्यासाला मी क्लिक करतो आणि क्लिक करून या 4 वर्तुळाला क्लिक करून या ठिकाणी मी रॅप टेक्स्टला क्लिक करतो. एका खाली एक मला दिसायला लागलं. खाली आहे ऑप्शन, मी इंटर शिकवलंय. चला, इथपर्यंत कळलं. आता मला वाटतंय ह्यातले सगळ्या गोष्टी तुम्हाला मी शिकवल्या आणि सगळ्या गोष्टी कळल्या असेल असे येस मेसेज टाका. आता आपण ही फाईल सेव्ह एकदा करून घेऊया. आता ही फाईल मी काय करतो, एकदा सेव्ह, इथं सेव्ह ऑप्शन आहे, ते सेव्ह करून घ्यायची. मी इथे सेव्ह करून घेतो बघा. सेव्ह केल्यानंतर आता इथं आपल्याला एक्सेल मध्ये सेव्ह करायचे. इथं आपण नंबर टाकूया, 2 नंबर टाकूया आणि अजून एकदा मी सेव्ह करतो. का करायची? पुन्हा आपल्याला एडिट करायला ही सेव्ह करून ठेवायची. यस. चला, आता हा झाला पहिल्या दिवसाच्या कार्यशाळेतला घटक. हा सगळा घटक कुठला झाला? पहिल्या दिवसाच्या कार्यशाळेला, म्हणजे पहिल्या सोमवारी कार्यशाळेमध्ये जे काही शिकवलं तो घटक इथं झाला. येस. हा, आता आपल्याला दुसऱ्या कार्यशाळेतले आपल्याला सगळे फॉर्म्युले शिकायचे. आता एक एक फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवायला चालू करतो. येस. त्यातला पहिला फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आहे अनुक्रमणिका फॉर्म्युला. अनुक्रमणिका फॉर्म्युला आपल्याला आता अनुक्रमणिका कशा टाकायच्या हे शिकायचंय. अनुक्रमणिका कशा टाकायच्या हे शिकायचंय. अनुक्रमणिका टाकत असताना ह्याला आपल्याला एक कमांड द्यायची असते. तुम्ही जशा पद्धतीनं कमांड देता त्या पद्धतीनं ते तुम्हाला अनुक्रमणिका टाकून देते. आता मला काय पाहिजे बघा, मला इथं अनुक्रमणिका टाकताना 1 नंतर 2 पाहिजे, 2 नंतर 3 पाहिजे आणि 3 नंतर मग त्याला सांगायचं ते आपोआप मग काय करतं, 3 नंतर तुम्हाला पुन्हा 4 देतं. कारण का
ही कुठला आहे बघा, क्रम कुठला आहे, 1 नंतर 2 आहे, 2 नंतर 3 आहे. मग ती आपोआप काय करतं, आपल्याला सर्वसाधारणपणे अनुक्रमणिकेचं कमांड म्हणजे कुठलीही कमांड देण्यासाठी सर्वसाधारणपणे आपल्याला 3 रोची गरज असते, 3 रो किंवा कॉलमची. त्यावेळी त्याला बरोबर अॅक्युरेट त्याला काय कळतं, फॉर्म्युला कुठलाही कळतं. जर समजा आपण 2च दिलं, 1 आणि 2 दिलं आणि त्याला म्हटलं आता मला फॉर्म्युला काढून दे, त्याला काय वाटतं 1 आणि 2, पुन्हा त्याला काय वाटतं 1 आणि 2 म्हणजे काय फॉर्म्युला असणार आहे, 1 आणि 2, 1 आणि 2, 1 आणि 2 आणि 1 आणि 2 असं त्याला वाटणार. त्यामुळे ती काय करणार, 1 आणि 2 फॉर्म्युला सिलेक्ट केलं आणि मग तुम्ही फॉर्म्युला दिला तरी तुम्हाला ती 1 2 1 2 1 2 1 2 करत जाणार. पण तुम्ही 1 2 3 लिहिलं आणि तुम्ही त्याला फिल फॉर्म्युला दिला तर ते फिल फॉर्म्युला दिलं तर काय करणार, 1 नंतर 2 2 नंतर 3, मग ती आपोआप काय करणार, 3 नंतर 4च करणार. जर तुम्ही एका रो आणि कॉलम मध्ये फक्त एकच संख्या लिहिली आणि तुम्ही त्याला म्हणला की आता मला फॉर्म्युला द्या, ते काय म्हणणार, ह्याचा अर्थ त्याला वाटणार की तुम्ही एक संख्या लिहिल्या, कुठल्या समजा आता फॉर एक्झाम्पल आपण 1 ही अंक लिहिलाय, तुम्ही जर त्याला फॉर्म्युला दिला की फॉर्म्युला तुम्हाला वापर, त्याला वाटणार एका ठिकाणी तू एक संख्या लिहिल्या, ह्याचा अर्थ त्या रो आणि कॉलम मध्ये तुम्हाला एकच सगळीकडे लिहायचं आहे, त्यामुळे ती एकच लिहित जाणार. चला कळलं का, फॉर्म्युला देताना सर्वसाधारणपणे त्याला समजेल असं सर्वसाधारणपणे 3 ठिकाणी तुम्ही काय करायचंय, माहिती लिहायची. आता ह्या ठिकाणी मी काय करतो, पहिल्यांदा याला क्लिक करतो, एडिट करतो आणि आता इथं आपण काय करू, पहिला 1 नंबर टाकूया बघा, 1. आता मला खाली लिहायचंय, खाली करायचंय म्हटल्यानंतर बघा इंटर मारायचं, इथं उजव्या बाजूला वर खाली, उजव्या बाजूला खाली इंटर आहे, इंटर. आता मला 2 आणि इंटर 3 5. हा, आता हे 1 2 3 कुठं असावेत, कुठं असावेत सर्वसामान्य. आता आपण काय करू, नंतर मध्यभागी आपण करून घेऊया. आता मला 1 2 3 हाय पाहिजेत. आता मी काय करतो, मला फॉर्म्युला वापरायचा आहे. बघा मी कसा घेतोय फॉर्म्युला, मला 1 2 3 चा फॉर्म्युला वापरायचा. काय करायचं, पहिल्यांदा 1 2 आणि 3 सिलेक्ट करायचं. आपण सेंटर घेऊ, नंतर घेऊया, आधी फॉर्म्युला वापरू आणि मग नंतर सेंटर घेऊया. सगळ्यांनाच आपण एकाच सेंटरमध्ये घेऊया. चला, फॉर्म्युल्यामध्ये पहिला फॉर्म्युला काय आहे, मला 1 नंतर 2 2 नंतर 3 असं घ्यायचं आहे, म्हणून मी 1 2 3 हे तिन्ही ह्या 4 वर्तुळाला क्लिक करू. बाई कसा रे, ह्याच्या खाली एक वर्तुळ आहे की नाही आपलं, हे चौरस आहे बघा छोटं, त्या छोट्या चौरसाच्या मध्ये ह्याला दाबून धरून काय करायचं, ह्याला सिलेक्ट करायचं तिघांना पण. येस, तिघांना सिलेक्ट केलं. तिघांना सिलेक्ट केल्यानंतर ह्या ठिकाणी आपोआप फिल नावाचं एक ऑप्शन येतं बघा इथं, फिल. कुठलं ऑप्शन आलं, फिल फॉर्म्युला. ह्याला म्हणायचं फिल फॉर्म्युला किंवा ह्याला अनुक्रमणिका फॉर्म्युला. ह्याला फिल फॉर्म्युल्याला मी क्लिक करतो. फिल फॉर्म्युल्याला क्लिक केल्यानंतर विचारतंय 1 2 3 तुम्हाला खाली वाढायचंय, वर वाढायचंय का उजवीकडे वाढायचंय, तर मला खाली वाढायचंय. मी त्या ठिकाणी खाली याला क्लिक करतो. अशा पद्धतीने ते नंबर टाकत जातो. आलं का बघा नंबर. येस, आता मला हे मध्यभागी पाहिजे, मी आता मध्यभागी याला घेतो बघा, मध्यभागी घेतल्या. ह्याला नंबर आपल्याला म्हणजे कलर मध्ये पाहिजे तर आपण कलर मध्ये टाकू, याला बघा कलर मध्ये टाकलेला. येस, चला, किती जणांना फिल फॉर्म्युला कळला. कशा पद्धतीने तुम्ही फिल फॉर्म्युला टाकू शकता. फिल फॉर्म्युला काय केलं, फिल फॉर्म्युलामध्ये 1 2 3 हे अंक टाकले, त्याला पुन्हा त्यांना तिघांना सिलेक्ट केलं. तिघांना सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा आपोआप तिथं एक फिल फॉर्म्युला नावाचं एक ऑप्शन येतं, त्याला मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर पुन्हा त्याला बोटाने खाली ओढलं, आपोआप त्याला झालं. चला ओके, पहिला फॉर्म्युला मी इथं फिल फॉर्म्युला तुम्हाला शिकवला. दुसरा, आता आपल्याला मार्क लिहायचे. आता आपण मार्क लिहिताना काय करूया, इथं प्राप्त गुण. आता प्राप्त गुण मध्ये तुम्हाला 1 2 4 प्राप्त गुण टाकतो, त्याला क्लिक करतो आणि आपण सगळी काय करू, आपण सगळी बघा 7 टॅब 8 टॅब 9 किंवा 6 टॅब 5 टॅब 7 टॅब 9 टॅब 8 टॅब ओके आणि 5 टॅब. येस, आता इथं आपल्याला एकूण मार्क आहेत. इथं मी एकूण मार्क टाकतो. एकूण, येस, हे एकूण मार्क टाकले मी.
आता आपल्याला काय करायचंय, बेरीज करायला शिकायची. चला 2 नंबरचा फॉर्म्युला बेरीज, 2 नंबरचा फॉर्म्युला बेरीज. आता बेरीज कशी करायची, आता आपल्याला ही बेरीज बघा, कुणाकुणाची बेरीज करायची आपल्याला, तुम्हाला थोडं समजावून देतो. आपल्याला बेरीज आता आपण काय करू, पहिल्यांदा सगळे अंक मध्ये घेऊया, सगळे अंक काय करूया, मध्ये घेऊया. आता मध्ये कसं घ्यायचं, तुम्हाला पहिल्यांदा हे सिलेक्ट करून घेऊया आपण, सगळे आपण काय करू, एकदा सिलेक्ट करून घेऊया. हो का, सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर आता हे सगळ्यांचं सिलेक्ट करून मला सगळे एकाच वेळी मला मध्यभागी आले पाहिजेत, काही केलं तरी. पुन्हा या 4 वर्तुळाला क्लिक करतो आणि इथं अलाइन टेक्स्ट मध्ये मध्यभागी. आता सगळी मध्ये, आता याच्यामध्ये जेवढे जेवढे तुम्ही काय भराल ते सगळे मध्यभागी येणार. येस, ओके, चला ठीक आहे. आता आपल्याला पहिला फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवणार आहे, तो म्हणजे सलग बेरीज. आता आपली कशी बेरीज असणार आहे, हो का, हे 7 8 6 5 7 9 8 5 ह्या सगळ्यांची बेरीज इथं आली पाहिजे आपली, ह्या सगळ्यांची बेरीज ह्या ठिकाणी आली पाहिजे. येस, हा. आता मला सलग फॉर्म्युला शिकायचा आहे. आता जो फॉर्म्युला शिकायचा आहे त्याला क्लिक करायचं, कुठं पाला बेरीज पाहिजे, ह्या ठिकाणी बेरीज पाहिजे, मी त्याला क्लिक करतो, एडिट करतो. आता आपल्याला काय पाहिजे, एफएक्स फॉर्म्युला, एफएक्सला मी क्लिक करतो. एफएक्स नंतर काय पाहिजे आपल्याला, बेरीज आहे, सम म्हणजे बेरीज, मला बेरीज करायची आहे. कुणाकुणाची बेरीज करायची आहे, तर आपल्याला बघा ह्या ठिकाणी 7 पासून, हो का, 7 पासून हा सलग आहे, कशी आहे मला सांगा, सलग आहे का. आता तुम्ही बोटाने पण ओढू शकता याला, हो का, बोटाने तुम्ही ओढू शकता. सलग असेल तरी तुम्ही विसर्ग द्यायचं आणि टप्प्याने असेल तर त्याला स्वल्पविराम द्यायचं. सलग आहे, बघा मी इथं बोटाने ओढलं आणि तुम्ही टाईपही करू शकता आणि इंटर मारा, 55 आली बेरीज. चला कळते का, बघा काय केलं मी, मला सलग बेरीज करायचे. सलग बेरीज करताना काय करू शकता, दोन्ही पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करून तुम्ही ओढूही शकता, नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी रो आणि कॉलमचे नंबर टाकू शकता, दोन्हीपैकी काही करा तुम्ही. आता मी तुम्हाला काय शिकवलं, तुम्हाला ज्याची बेरीज करायची आहे त्या ठिकाणी मी क्लिक केलं आणि कुठून आपल्याला बेरीज करायची आहे, 7 पासून ते डायरेक्ट 5 पर्यंतची एकूण बेरीज आपल्याला तिथं करायची आहे. त्यामुळे मी काय केलं, ओढून घेतलं, सलग केलं, मी टाईप केलं नाहीये, मी सलग घेतलं. जर तुम्हाला टाईप करायचं असेल तर तुम्ही टाईप सुद्धा करू शकता. त्यासाठी मी पुन्हा एकदा क्लिक करतो या ठिकाणी, बघा एडिट करतो. आता टाईप करायचं आहे आपल्याला, टाईप करण्यासाठी काय करायचं बघा, हो मी ह्याला क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर इथे एफएक्सला क्लिक केलं, एफएक्स नंतर मला सम करायचंय, समला मी क्लिक केलं. आता मला सांगा या ठिकाणी आपल्याला 7चा नंबर किती आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. 7चा नंबर किती आहे, D8. काय नंबर आहे, D8. आपल्याला कशी बेरीज करायची आहे, सलग, तर सलग असेल तर आपल्याला इथं विसर्ग, इथं विसर्ग आहे, विसर्ग. हा आणि पुन्हा कुठेपर्यंत बेरीज करायची आपल्याला, 5 पर्यंत, K8, K8 आणि मग इथे इंटर मारा. आता टाईप करा आणि बोटाने ओढलं, मी दोन्ही पद्धत वापरली, दोन्ही पद्धत मी वापरून दाखवली तुम्हाला. एक वेळ तुम्ही टाईप म्हणजे पाहिजे ते सिलेक्ट करून सुद्धा आपोआप ते येतंय, नसेल तर तुम्ही त्यांचे रोजचे नंबर लिहा. जर तुम्हाला सलग बेरीज करायचं असेल तर बघा त्याचा फॉर्म्युला काय आहे सलग बेरीजचा, एफएक्स सम, जिथून सुरुवात करणार आहे त्या रोचा नंबर किंवा कॉलमचा नंबर, सलग करायचा असेल तर विसर्ग आणि जिथून पर्यंत शेवट करणार आहे त्याच्या रो आणि कॉलमचा नंबर आणि इंटर मारणे, त्याची सलग बेरीज आली हवा इथं. आता ही सलग बेरीज केल्यानंतर आता आपण ह्याला काय करायचं, फिल फॉर्म्युला वापरायचा, म्हणजे आपल्याला सलग आता तशाच पद्धतीने आपल्याला बेरीज पाहिजे. त्यामुळे आता ह्याला दाबून धरलं की दाबून धरल्यानंतर आपल्याला फिल फॉर्म्युला आला आणि आता ह्याला आपण बोटाने खाली ओढायचं. आपल्याला जे जे तुम्ही लिहाल ते सगळीकडे तिथं तुमचं बेरीज तेवढी येणार. येस, चला आता आपण करून बघूया खात्रीशीर.
आता बघा मी इंग्रजी भाषा आहे, इंग्रजी भाषामध्ये मी काय करतोय तर प्राप्त गुणामध्ये क्लिक करतोय, एडिट करतोय. आता प्राप्त गुणामध्ये आपण सगळ्यांची बेरीज होते का बघूया, आपण खात्री करूया. बघा 5 टॅब 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 आणि इथं 6 टाकून बघूया आपण. आता 6 किती झाली बघा. चला लक्षात आलं. आता फक्त आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, फक्त ह्याच्यामध्ये मार्क भरायचे आपल्याला. एक आपण काय केली, सलग बेरीज केली, सलग बेरीज करून त्याची फॉर्म्युला काढलं. त्या उत्तराला आपण काय, ज्याचं बेरीज उत्तर आलं होतं त्या उत्तराला दाबून धरलं. दाबून धरल्यानंतर त्याला पुन्हा फिल फॉर्म्युला आहे, त्या फिल फॉर्म्युला खाली ओढलं. आता इथं कुणाची मार्क भरा, तुम्हाला आपोआप तुमची बेरीज आपोआप होऊन जाणार. कुणाची मार्क भरा. आता उदाहरणार्थ कार्यानुभव, चला आपण कार्यानुभवची मार्क भरूया. एडिट करतो. बघा 10 आपले 9 करूया आपण. 9 टॅब 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 आली का बेरीज बघा. येस. चला इथपर्यंत किती जणांना कळलं, सर मला सलग बेरीज कळता आली. आता आपण इथं या ठिकाणी आता ह्याची पण आता मी तुम्हाला फॉर्म्युला सांग. आता मला तुम्ही फॉर्म्युला सांगायचा. आता मला ह्या सगळ्यांनी तोंडी कामला मला किती पडले, 10 मार्क पडले. त्यानंतर टॅब प्रात्यक्षिकला मला किती पडले, 9 मार्क पडले. लेखीला मला आता बघा, लेखीला मला किती पडले, 29 मार्क पडले. 43 पण नको, 50 नको, 29 नको. आपण काय करू, 19 करू आपण. याला 40 मार्काचा आपण ठेवूया. हा आणि मला आता पुढं हा आता मला ह्याची बेरीज करायची. 40 मार्कापैकी किती मार्क पडले याची बेरीज करायची. 10 9 19. आता तुम्ही मला फॉर्म्युला सांगा, काय करणार सांगा. मला जिथं बेरीज करायची तिथे फॉर्म्युला सांगा. व्हेरी गुड, खूप छान. गजानन बहिराम सर खूप छान, पहिल्या झटक्यामध्ये. बरं टाईप करूया, कसं करूया आपण. ठीक आहे, टाईप करूया का. चला मी टाईप करून करतो. चला ठीक आहे. एकूणला आपण क्लिक केलं, एफेक्स ला क्लिक आहे. एफेक्स मध्ये सम कुठे आहे बघा, इथं खाली. इथं वडून घ्यायचं, सम कुठं आहे इथं बघा, इथं सम. हा आता या सम मध्ये बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, यम बघा इथं. यमचा कितवा रकाना आहे, 8चा रकाना आहे. यम 8, मी इथं यम 8 केलं बघा. यम 8 आपल्याला काय आहे, सलग आहे. सलग म्हणल्यानंतर इथं विसर्ग कुठं आहे, विसर्ग बघा हो इथं विसर्ग आहे हो इथं विसर्ग. हा आता कुठं आहे, कुठपर्यंत बेरीज करायची आहे, O8 O8 आणि मी इथं काय करतो आता, इंटर मारतो. आली बा बेरीज 38. बघा बेरीज 38 येते का. येस. हा आता आपल्याला इथं काय करायचं आहे, फिल फॉर्म्युला, म्हणजे सगळ्यांची बेरीज आपोआप आली पाहिजे. त्यामुळे त्या 38ला दाबून धरायचं. दाबून धरल्यानंतर खाली वडायचं, सगळ्यांची आपोआप बेरीज इथे येते. येस. चला अंडरस्टँड. ओके, किती जणांना कळलं. थोडं मी मागे घेतो याला. येस. आता ह्यामध्ये कुणाचीही माहिती भरा, तिथं तुमची आपोआप बेरीज आहे. आता इथं मग आपण माहिती भरून घेऊया. चला आता इथं काय करू आपण, एडिट करूया. 10 टॅब 5 टॅब 15. बघा आपोआप मार्क आली का बघा, तिथं आपोआप मार्क आली 30. चला आता आपल्याला हे झाली सलग. सलग बेरीज करायची असेल तर विसर्ग वापरतात. आता आपल्याला अ आणि ब ची एकूण बेरीज करायची आहे. अ आणि ब ची आपल्याला एकूण बेरीज करायची आहे. अ आणि ब ची आपल्याला एकूण बेरीज करायची आहे. आता अ आणि ब ची एकूण बेरीज करण्यासाठी बघा इथं
मी त्याला क्लिक करतो. अ आणि ब एकूण बेरीज आहे. अ आणि ब एकूण बेरीज आहे. आता काय करायचं, अ आणि ब एकूण बेरीजला जे आपल्याला बेरीज करायचं त्याला क्लिक करायचं, एफएक्स ला क्लिक करायचं. एफएक्स मध्ये आपल्याला सम आहे त्या सम मध्ये जायचं. सम मध्ये गेल्यानंतर कुणाकुणाची करायची आपल्याला, अगं या 55 ची ना 38 ची फक्त बेरीज इथं आली पाहिजे. 55 आणि 38, 55 आणि 38 या अधिक नसतं त्यामध्ये. 55 आणि 38. आता बघा मी पहिल्यांदा 55 ला क्लिक करतो. हा, आपल्याला काय करायचे, सोल्पिराम. मग इथं कुठं आहे सोल्पिराम, बघा इथं सोल्पिराम आहे. आणि आता कुणाची बेरीज करायची आपल्याला, आपल्याला हे 55 झाल्यावर 38 चीच फक्त बेरीज आली पाहिजे, आदली मधली कुणाची नकोय. मी 38 ला क्लिक करतो आणि मग इथे इंटर मारायचं. तिची 93 बेरीज आली. आली का बघा 93. व्हेरी गुड. बघा L8 सोल्पिराम P8. बघा सलग आणि टप्प्याने बेरजेचा फॉर्म्युला आहे. सलग आणि टप्प्याने फॉर्म्युला बघा. आता बघा आतापर्यंत आपण सलग केलो. सलग मध्ये फक्त मध्ये विसर्ग आहे आणि टप्प्यामध्ये फक्त ना फक्त ओनली काय आहे, टप्प्यामध्ये सोल्पिराम आहे. झालं, काम संपलं. चला कळलं. आता मला ह्याची सगळ्यांची बेरीज करायची आहे. मी आता काय करतो, 93 ला दाबून धरतो आणि फिल फॉर्म्युला खालीपर्यंत ओढतो. बघा आली बेरीज. हा, आता इथे 71 आपोआप करून दिलं, 72 इथं आपोआप करून दिलं. कसं काय होईना, बघा इथं कसं काय आपोआप करून दिलं सांगा बघू येणं मला. मी खाली ओढलं, इथे 71 आपोआप करून दिलं, 72 आपोआप करून दिलं. कसं काय करून दिलं, येस अंडरस्टँड. चला किती जणांना सर मला काय म्हणतात, मला हे कळलं, काय म्हणतात, फॉर्म्युला कळला, फिल फॉर्म्युला कळला, मला सलग फॉर्म्युला कळला, मला टप्पा फॉर्म्युला. आता मार्क कसे भरायचे तर काहीच करत नाही. आता आपल्या मार्क भरण्यासाठी फक्त यावर क्लिक करत जायचं. आता मार्क भरायचे, एडिट करायचे, एडिट केलं का आपल्याला मार्क पाहिजे तेवढे मार्क भरता येतात. उदाहरणार्थ 6 टॅब, 7 टॅब, 6 टॅब, 8 टॅब, 9 टॅब, 7 टॅब, 6 टॅब. हो आपोआप मार्क भरायला लागली तिचे. हो 56 मार्क झाले. आता पुढं टॅबला क्लिक करतो, तोंडी 6 6 17 हो बेरीज झाली आणि आपोआप तिची 85 ची बेरीज पण आपोआप 85 आली. काहीच प्रॉब्लेम नाही. का अडचण आहे. आता सगळ्यांची मार्क आपण लिहून काढूया. आता सगळ्यांची बेरीज करूया आपण. चला आता मी काय करतो, सगळ्यांची डायरेक्टच बेरीज टाकतो. मी सगळ्यांची डायरेक्टच आपण इथे काय करू, मार्क टाकूया. प्राप्त मार्क डायरेक्ट आपण आता हे करायचं आहे. तर या ठिकाणी मी काय करतो, याची 62 मार्क टाकली. हो का, प्राप्त ही प्राप्त ऑलरेडी आहेत आपलं. हो का, इथं आपण काय करू, 75 मार्क टाकू. येस, आली का बघा सगळी मार्क. हो का, 1 2 3 4 5 किती विषयाची बघा, 1 2 3 4 5 6 विषयाची मार्क आली. चला आता 6 मार्काचे आपल्याला आता बेरजेचा फॉर्म्युला कळला. बेरजेचा फॉर्म्युला कळला. हा, आता आपल्याला टक्केवारी काढायला शिकायचे. काय काढायला शिकायचे, टक्केवारी. चला आता आपल्याला टक्केवारी काढण्यासाठी काय करायचं आहे, आता आपल्याला कुठे टक्केवारी काढायची, समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला ह्या ठिकाणी टक्केवारी काढायची असं समजू आपण. ओके, ह्या ठिकाणी मला टक्केवारी काढायची आहे. आता ह्या टक्केवारी काढण्यासाठी मी त्याला एकदा आखून घेतो. हो का, मी त्याला काय करतो, एकदा मी त्याचा आखून घेतो, बोल्ड करतो.
त्याला कलर पण बदलतो मी त्याचा. ओके, मला इथे टक्केवारी काढायची. अंडरस्टँड? कुठे टक्केवारी काढायची बघा, ह्या ठिकाणी मला ह्या विद्यार्थ्याची टक्केवारी काढायची. कशी टक्केवारी? काय केलं, अ आणि ब च्या एकूण मार्काची मला टक्केवारी काढायची तिथं. येस. चला, आता टक्केवारी काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? टक्केवारी काढण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला? ह्याची सगळ्यांची तर बेरीज झाली पाहिजे आपली. हो का, ह्याची किती मार्क आहेत, ह्याची टोटल किती मार्क आहेत आधी आपल्याला बघायला पाहिजेत. आता आपण सर्वसाधारणपणे ह्याची एकूण मार्काची टोटल काढूया. आधी आपण इथे एकूण मार्काची टोटल काढूया आणि त्याच्या खाली आपण काय करू, त्याची ही करूया, टक्केवारी काढूया. आधी ह्याची एकूण मार्क किती झाले आपल्याला बघूया. आता एकूण मार्क काढण्यासाठी तुम्ही फॉर्म्युला सांगायचा मला. आता हा फॉर्म्युला काय आहे? सलग फॉर्म्युला आहे. हा, मग सलग फॉर्म्युलाला काय करायचं, बघा, सॉरी, आपल्याला इथे एकूण मार्क काढायचे. आता काय करायचं, त्याला क्लिक करायचं, एडिट करायचं. एडिट केल्यानंतर एफएक्स नंतर सम नंतर आपल्याला काय करायचं आहे, हो का, 93 पासून आपल्याला खाली आता 93 पासून वडायचं का तुम्ही काय करताय तुमच्या मनानं ठरवा. काय करूया आपण, ओढून घ्या. चला, मी ओढून घेण्याची सुरुवात करतो. हो, ह्या पद्धतीनं मी ओढून घेतो. बघा, येस. Q8 सलग म्हणजे विसर्ग Q24 आणि मी इथं इंटर मारतो. माझी 458 मार्क आली टोटल. आणि 458च्या खाली जाता आपण काय करूया, त्याची त्या मुलाची टक्केवारी सुद्धा तिथंच यावी का पुढे टक्केवारी काढू आपण, कुठं तर आपण त्याची पुढे टक्केवारी काढूया. खाली काढा, पुढे काढा, कुठेही काढा. आता पुढे टक्केवारी काढण्यासाठी मी एकदा पुन्हा काय करतो, त्याला मी कॉलम करतो, बॉर्डर करतो. त्याची साईज किती, आपण साईज पण त्याची आपण काय करूया, 20 ठेवूया. त्याचा कलर पण आपण जरा बदलूया, बोल्ड करून आपण त्याचा कलर निळा करूया. चला, हे कळलं का मला सांगा, काय काय केलं मी. येस. आर जवळ टक्केवारी काढली तर आर कुठे आहे, आर 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 हा, आर जवळ तिथंच काढायला लागलो आपण. तुम्ही म्हणताय तशीच काढायला लागलो आपण. आर जवळ टक्केवारी काढायला लागलोय. हिथं आपण टक्केवारी काढूया, दिसायला पण छान दिसेल. एकूण बेरजेच्या पुढे टक्केवारी काढूया म्हणजे श्रेणीच्या खाली पण टक्केवारी येईल आपल्याला. चला, आता तिसरा घटक राहिला आपला टक्केवारी फॉर्म्युला. टक्केवारी फॉर्म्युला कसा काढायचा, तर टक्केवारी फॉर्म्युल्यासाठी आता पहिल्यांदा किती विषयाची मार्क आहेत आधी बघा. पहिल्यांदा टोटल किती विषयाची मार्क आहेत हे बघा. किती विषयाची मार्क आहेत, कोण सांगते मला किती विषयाची मार्क आहेत, ते महत्वाचं आहे कळणं. बघा, आपण मोजूया. चला, 1 2 3 4 5 6 म्हणजे 600 मार्कापैकी समजूया आपण. किती मार्कापैकी आहे, 600 मार्कापैकी आहे. येस, अंडरस्टँड. चला, आता आपल्याला फॉर्म्युला करायचा, ह्या ठिकाणी टक्केवारी काढायचं आहे. फॉर्म्युल्यासाठी बघा, मी त्याला क्लिक करतोय, क्लिक केल्यानंतर एडिट करतोय, एडिट केल्यानंतर एफएक्स नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, एफएक्स नंतर बरोबर. हा, आता एकूण आता ह्याचं सूत्र काय बघा, टक्केवारीचं नाही, टक्केवारी सूत्र असतं. टक्केवारी सूत्र काय बघा, प्राप्त गुण. आता प्राप्त गुणचा नंबर किती आहे सांगा, प्राप्त गुणचा नंबर किती आहे, Q25. काय प्राप्त गुणचा, Q25
भागिले एकूण गुण, भागिले कुठे आहे बघा इथं, हो इथं भागिले आहे, हो इथं भागाकार, भागिले एकूण किती गुणाचा आहे, 600 गुणाचा आहे, 600. किती आपल्याला काय काढायचं आहे, टक्केवारी, टक्केवारी कुणाची असते, 100ची असते, मग गुणुले, इथं गुणुले, गुणुले 100 आणि इंटर मारा, बरोबर टक्केवारी येते 76.33%. आली का बघा. काय फॉर्म्युला आहे, हे सूत्र एकदा लिहून घ्या, लिहून घ्या सूत्र टक्केवारीचं. एकूण गुण, नाही आधी बघा, एफ बरोबर, आधी लिहून घ्या, एफ बरोबर, एफ बरोबर, किंवा आधी तुम्हाला एकदम लिहून देतो, तुम्हाला एक इथं बघा एडिट, इथं लिहून घ्या, एफ बरोबर, एफ बरोबर प्राप्त गुण भागिले एकूण गुण गुणुले 100, गुणुले 100. हा, आता प्राप्त गुण कुठले घेतलं, तर प्राप्त गुण हे 458 किती नंबरला आहे, Q25 ला आहे, म्हणून आपण इथे Q25 घेतलं. भागिले 600 काय घेतलं, तर 600 मार्कापैकी आहे. जर 700 घेतलं तर मग ती अजून टक्केवारी कमी येणार, आणि पुन्हा 100 का, तर टक्केवारी 100 पैकी आहे. हा, आता अजून एक तुम्हाला समजावून देतो, 100च काय घ्यायचं, तर काही काही विषय 150 मार्काचे असतात, बरोबर आहे का, काही काही विषय 150 मार्काचे असतात, तर तुम्ही ते 150 मार्काचं सुद्धा लिहू शकता. ओके, अंडरस्टँड. ते सरासरी येते, भागिले 6 केली का सरासरी येते. ओके, या ठिकाणी आपल्याला टक्केवारी कळलं का बघा. येस, मला सर टक्केवारी कळलं अशाने येस मेसेज टाका. आता पहिली टक्केवारी झाली, आता आपण छोटे लहान आहे, आता हळूपणे आपल्याला आता श्रेणी कशी काढायची शिकायचं आहे. चला श्रेणी, आता आपल्याला श्रेणी, आता श्रेणी काढण्यासाठी लास्ट आपला घटक फॉर्म्युला राहिला तो श्रेणीचा. आता श्रेणी काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला श्रेणीचा तक्ता पाहिजे. काय असते, श्रेणीचा तक्ता. आता ह्यासाठी आपण काय करायचे, ते श्रेणीचा तक्ता आपण तयार करून घ्यायचा. श्रेणीचा तक्ता तयार करण्यासाठी ऑलरेडी आपल्याकडे ती श्रेणी असली पाहिजे. आता मी शो करतो पहिल्यांदा, आणि आपल्याकडची एखादी श्रेणीचा तक्ता आपण घेऊया. चला ओके. हा, तर आता श्रेणीचा तक्ता कुठे आहे, आपण एखादा कॉपी केलेलं होतं, त्यातून एखादा श्रेणीचा तक्ता आपण घेऊया. हो, ह्या ठिकाणी आपलं हो का, इथे श्रेणीचा तक्ता आहे, तो श्रेणीचा तक्ता आपण कॉपी करून घेऊया. म्हणजे टाईप करत बसण्यापेक्षा इथला श्रेणीचा तक्ता आपण कॉपी करून तिकडे पेस्ट करूया. हा, दुसरीकडल्या फाईलमधलं इकडल्या फाईलमध्ये कसं घ्यायचं हे तुम्हाला मी शिकवायला लागलो. बघा, इथं ऑलरेडी आपल्याकडे श्रेणीचा तक्ता आहे, त्याला आपण क्लिक करूया, क्लिक करून इथं आपण कॉपी करूया. हो का, कॉपी, ह्यानंतर इथं आपल्याला बघा कॉपी ऑप्शन आहे, इथं मी कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर पुन्हा इथे एडिट ह्याच्यात जायचं, आणि आपल्याला आवाज येतोय का बघा सगळ्यांना, आवाज येतोय बघा सगळ्यांना, आवाज येतोय का, बघा सगळ्यांना आवाज येतोय का, येतोय आवाज, येतोय आवाज.
किती जणांना आवाज येतोय? येतोय सगळ्यांना आवाज? ओके, आपण काय करूया, आता फॉर्म्युला श्रेणीचा फॉर्म्युला जरा अजून 5-10 मिनिटे वेळ जातील आपल्याला, आपली वेळ पण संपत आले. त्यामुळे आता काय करूया आपण, श्रेणीच्या फॉर्म्युल्याचा एक व्हिडिओ तयार करून मी तुम्हाला पाठवतो. ओके, मी नंतर तुम्हाला आपल्या कार्यशाळेमध्ये 2-3 दिवसानंतर श्रेणीच्या फॉर्म्युल्याचा एक व्हिडिओ तयार करून पाठवतो. तेवढा तुम्ही फॉर्म्युला तयार करून ठेवा. आता फक्त आपण काय करू, एक्सेल फाईल आपल्याला कशा पद्धतीने एक्सपोर्ट करायची तेवढं मी तुम्हाला समजावून सांगतो. ती फाईल आपल्याला ग्रुपला पाठवायला कसं पाठवायची हे समजावून देतो आणि आपली कार्यशाळा आपण समाप्त करूया. ओके, हा, आता आपण काय करू, आता हे फाईल तयार झाली. हे फाईल आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्याला पाठवायचे. वसंत पाटील सर, पीपीटी हा घटक मागच्या 2 महिन्यात झालेला आहे. ओके, हा, तर आपल्याला आता फाईल एक्सपोर्ट कशी करायची तुम्हाला मी समजावून देतो. आता ही आपली फाईल सगळी तयार झाली. आता ही फाईल आपल्याला काय करता आली पाहिजे, एडिट करून. आता मी ही फाईल आपल्या ग्रुपला टाकायची कशी मी शिकवतो. येस, हा, आता राहिलेला हा तो एक प्रिंटचा राहिला. आता ही फाईल आपल्याला कशी दिसते हे आता पहिल्यांदा आपण बघून घेऊया. ही फाईल आपल्याला कशी दिसते, तर ही फाईल आपल्याला दिसण्यासाठी आपण काय करायचं की ही फाईल दिसते कशी बघण्यासाठी आपण पुन्हा टूल्स मध्ये जायचं. टूल्स मध्ये आपण काय करायचं, व्ह्यू मध्ये जायचं आणि सगळ्यात खाली आपण ह्या ठिकाणी प्रिंट मध्ये जाऊन ह्या ठिकाणी सगळ्यात खाली प्रिंट आहे त्या प्रिंट ऑप्शनला जायचं. प्रिंट ऑप्शनला गेल्यानंतर ह्या ठिकाणी प्रिंट सिलेक्शन, हो का, मी प्रिंट सिलेक्शनला क्लिक, आधी आपल्याला काय करू, आपण प्रिंट प्रिव्ह्यू करून बघूया. हो का, हे सगळं कट होऊन दिसते आपल्याला, हे सगळं कट होऊन दिसते. मग प्रिंट सेटअप मध्ये जायचं, पेज सेटअप मध्ये जायचं, लँडस्केप करूया. आता इथे ह्या ठिकाणीच बघा, आता प्रिव्ह्यू करून बघूया, तरी आपल्याला पूर्ण दिसत नाहीये. पुन्हा पेज सेटअप जायचं आणि ह्या ठिकाणी आपण पेज सेटअप मध्ये जाऊन प्रिंट सिलेक्शन ह्या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे जेवढं आपण सिलेक्ट केलंय तेवढी सगळी प्रिंट आपल्याला आली पाहिजे, म्हणजे आपण जे तयार करतोय ते. आणि मग पुन्हा प्रिव्ह्यूला क्लिक करतो. या ठिकाणी हो का, येस, आता मी इथे एडिट करतो आणि आपण पुन्हा एकदा फाईलमध्ये जाऊन इथं आपण काय करायचंय, फाईलमध्ये जाऊन प्रिंट करून बघायचे. प्रिंट मध्ये बघितल्यानंतर बघा प्रिव्ह्यू करूया. हो का, या ठिकाणी पेज सेटअप, सगळं पेज सेटअप बरोबर आहे. फीड शीट ऑन सेल प्रिव्ह्यू, बघा आली का बरोबर बघा. येस, अंडरस्टँड, ही एका ठिकाणी आपल्याला दिसायला लागली. आता मी ह्याला काय करतोय, हे बरोबर मला दिसली प्रिंट एरियामध्ये. आता मी काय करतोय, प्रिंट सिलेक्शन करते त्यासाठी या पद्धतीनं. ओके, आणि आता मी काय करतोय, आपल्याला ह्या पद्धतीने जाऊन या ठिकाणी होम बटनामध्ये जाऊन सेव्ह ॲजला क्लिक, फाईलला क्लिक करतोय. सेव्ह ॲजला क्लिक करून
जर आपल्याला याची पीडीएफ करायची असेल तर आपण त्याची पीडीएफ सुद्धा करू शकतो. आता मी इथं काय करतो, एक्सेल ऐवजी पीडीएफ घेतो आणि एक्सपोर्ट टू पीडीएफ ला क्लिक करतो. आली का बघा एका पानावर. येस. आणि मग इथे शेअर करतो आणि शेअर करून आपल्या त्या ग्रुपला पाठवूया आपण. बघा एका विद्यार्थ्याचं तयार केलं का मग त्याची कॉपी करायची आणि कॉपी करून तिथं पेस्ट दुसऱ्या पेजला किंवा त्याच्या खाली पेस्ट करायची. अशा पद्धतीनं कॉपी पेस्ट एका मुलाची सगळी फॉर्म्युले वापरून आधी तयार करायचं. एका मुलाचं सगळं वापरून तयार करायचं आणि मग त्याची कॉपी पेस्ट करून घ्यायचं सगळं. ठीक आहे, ते पण मी तुम्हाला एका सेकंदामध्ये लगेच समजावून देतो. एकाचं तयार झालं का सगळ्यांचं करता येतं. हो का. आली का प्रिंट बघा आपली पीडीएफ आली. या पद्धतीने आपण तयार केलेली सगळ्याची इथं आपली पीडीएफ आली. होगा अंडरस्टँड. हो का, खूप छान पैकी आपली पीडीएफ तयार झाली बघा अशी. ओके चला ठीक आहे चंद्रकांत सर, शक्य झालं तर बघू, मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यांना एक विनंती आहे, एक्सेल हा घटक महत्वाचा असल्यामुळं मी आतापर्यंत 3 वेळा हा घटक घेतलाय. त्यामुळं कृपया करून सगळ्यांनी होमवर्क करा. सोमवारी आपला दुसऱ्या घटकाची कार्यशाळा आहे. सोमवारी सगळेजण पुन्हा आपण एकदा जॉईन होऊया आणि मग आजची तंत्रज्ञान क्लुप्ती सोमवारी सांगतो. परवा दिवशी मी सांगतो तुम्हाला. शुभरात्र, कारण वेळ संपत आलेला आहे. ओके, बंद करूया आपण. शुभरात्र.